मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सॲप नंबर एकच आहे, 9850015558. आज 2 तारीख आहे 2 फेब्रुवारी 2026, वार सोमवार, आणि आता 10:14 झालेले आहे रात्रीचे. अनेकांचे फोन येतात, एखाद दिवस किंवा 2-3 दिवस व्हिडिओ प्रसारित नाही झाले की बाबा गुरुजी व्हिडिओ प्रसारित करा, विषय तुमचा घ्या, असे अनेकांचे फोन येतात. फोन आले म्हणजे उत्साह येतो, कार्याला लागावं लागते आणि मग कार्य होते, संपन्न होते आणि व्हिडिओ जारी होतात. सोने चांदीच्या बाबतीत आपण जो व्हिडिओ जारी केला होता त्याचे सूत्र माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं होतं. त्याच आधारावर मी सोन्या चांदीची भविष्यवाणी केलेली आपण बघितली असेल, व्हिडिओ टाकला होता की फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच मोठी झपाट्याची मंदी येईल, झडपीची मंदी येईल, मंदीचे वारे वाहतील. हा लेख मी अनेक वर्तमानपत्राला पाठवला होता, परंतु फक्त जळगावचं साईमत यांनी हा प्रसिद्ध केला. महत्त्वाचा विषय असताना सुद्धा, लोकांची उत्सुकता असताना, राजकारणाचा पेक्षाही अर्थकारण मोठं आहे, वर्चस्व आहे आणि एक संपूर्ण जगामध्ये सराफ बाजारपेठ महत्त्वाची मानली जाते. मी जवळजवळ 55-60 वर्ष झाले तेजी मंदी लिहितो आहे, सर्व धान्यासकट सोन्या चांदीची. दिशारू व्यापार पुणे यांच्या दैनिकामधून, आणि ते नियमित प्रसिद्ध करीत असतात. त्यांचा दिवाळी अंक हा सर्वश्रेष्ठ आहे. भारतामध्ये जेवढे दिवाळी अंक होतात, खास करून महाराष्ट्रात, त्याच्यात सर्वात नंबर 1 अंक हा आहे आणि अल्प किमतीत आहे, 2 आकडी किमतीत. नाहीतर दिवाळी अंक 300, 400, 500 पावतर गेलेले आहे. आणि एवढे करून त्याच्यामध्ये काय कोणास ठाऊक. असो, तेजीबंदीची भविष्यवाणी करा म्हणून मला अनेकांनी सांगितलेलं आहे. आपण तर मार्च अखेर मार्चच्या सुरुवाती पावसा दिलेला आहे. आजचा कार्याचा विषय आपण विवाहाचा घेणार आहोत. कार्याचा विषय घेण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला ती सुरुवात करूया. विवाह विषय हा इतका किचकट आणि जटिल झालेला आहे, समस्यापूर्ण झालेला आहे. सर्व समाजाने हा विवाह विषयला घेरलं गेलं आहे आणि याला सर्वस्वी कारण विज्ञान आणि डॉक्टरी पेशा आहे, दुसरं कोणी नाही. वारे माप गर्भपात झाले मुलींचे, सरकारचं लक्ष नाही, लक्ष नव्हतं आणि झपाट्याने मुलींची संख्या कमी झाली. खास करून आपण जर बघितलं तर हिंदू संस्कृतीमध्ये झपाट्याने मुलींची संख्या कमी झालेली आहे. असं आपण इस्लामी संस्कृतीत बघितलं तर इतका चिंतेचा बाब त्यांच्यात नाही आहे. आपण हिंदू संस्कृतीत पुढारलेली संस्कृती म्हणतो आणि सगळ्या समस्या घेऊन बसतो.
कारण मूळ हे पदापासून हरवलो आपण. याच्यात समाज जागृती व्हायला हवी, पण ती होत नाही. कोणी मंत्री, खासदार, आमदार हा विषय घेतच नाही. बजेटमध्ये काही याच्याविषयी विचारच केला गेला नाही. बजेट करणारे जे नको ती माणसं आहेत, ना महाराष्ट्राच्या बजेटमध्ये होईल ना केंद्राच्या बजेटमध्ये होईल. कन्या जन्मदर वाढावा म्हणून काय केलंय सरकारने? बजेटमध्ये काही तरतूद नाही, विचारच नाही. शोकांतिका आहे ही. सर्व संकटग्रस्त असताना, मुख्य मुद्दा असताना, मुख्य हेतू असताना, मुख्य विषय असताना, वंशाचा प्रश्न असताना हा मुद्दा अर्थसंकल्पात येऊ नये ही खेदाची गोष्ट आहे. मी अनेक वेळा सांगतो, पण कोणीही नाही, कोणी विचारच करायला तयार नाही. चालले आहे स्वार्थ, आकड्यावर आकडे वाढताय संपत्तीचे. समाज नेतृत्व साहित्य संमेलनांमध्ये सुद्धा हा विषय येत नाही. करोडो रुपये खर्च होता साहित्य संमेलनामध्ये, सामाजिक विषय तिथे ठेवलाच जात नाही. बलात्काराचे विषय ठेवले जात नाही. मुलींची लोकसंख्या कमी झाली हे ठेवले जात नाही. लोक बेरोजगार झालेले आहे, युवकांना कामधंदा नाही, नोकऱ्या नाही, हे विषय साहित्य संमेलनात काय येऊ नये? निव्वळ पुस्तक विक्रीचे स्टॉल, बाकी काहीच नाही. साहित्य संमेलनामध्ये प्रवेश सुद्धा देत नाही. माझे 1.5 लाखाच्या वर लेख आहे, अनेक वर्तमानपत्राचा प्रतिनिधी आहे. परंतु साहित्य संघाला चांगले लोक नको आहे की काय कोणास ठाऊक. भारतरत्न पुरस्कार देताना आपण बघतो आहोत काय काय लोकांना पुरस्कार दिले जातात. आता एक व्हिडिओ आला माझ्याकडे. 3 मुलांनी आईला त्रास देत होत्या, त्यांच्या पत्नी सुना वेगळे काढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्या 3 मुलांनी पत्नीचा त्याग केला, पण आईचा त्याग केला नाही. तरुण मुलं आहे. आईला सर्वश्रेष्ठ त्यांनी मानलं आणि पत्नीला नाही. अशा या 3 मुलांना भारतरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे, गौरव करायला पाहिजे. मोठं उदाहरण आज समाजापुढे त्यांनी ठेवलेलं आहे. कौतुक करतो मी, वंदन करतो या 3 भावांना, 3 मुलांना. असो, दिवाळी अंकामध्ये जे लेख लिहिले जातात ते मान्यवरांचे लेख असतात, तपासून दिले जातात, तरच त्यांना त्यांच्यामध्ये स्थान मिळते. दरवर्षी पुष्कळशा दिवाळी अंकामध्ये माझं लेखन असते. याच्यामध्येही काही जे संपादक असते त्यांच्या डोक्यावरून पाणी जाते माझ्या विषयाचं. कारण माझे विषय असे असतात, समाजाला मनाला भिडणारे विषय माझे असतात. म्हणून काही लेख पडूनही राहतात. काय करणार, शेवटी आपण थोडीच प्रसिद्ध करू शकतो. आता आपण विवाहाचा प्रश्न करणार आहोत. हा विवाहाचा प्रश्न करत असताना विवाह विलंब योग हा विषय आहे. मी वाचून दाखवतो तुम्हाला. आजकाल विवाह जुळवणे फार कठीण झालेले आहे. हा माझाच लेख आहे. गावागावातून आज अनेक तरुण मुले अविवाहित असलेले दिसून येत आहेत. फार पूर्वी तुम्हाला मुलगी झाली तर माझे मुलास देऊन टाका असे म्हणून जन्मास येण्यापूर्वी विवाह ठरवला जात होता. जुने ते सोनं म्हणतात ते हेच.
त्यास बेंबेला कुंकू लावणे म्हटले जात होते. त्यानंतर 7-8 वर्षाच्या वयात विवाह ठरला जात होता. या पश्चात बालविवाह होऊ लागले आणि नंतर विवाह कायदा आला. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 झाल्याशिवाय विवाह करता येत नाही. 1970 ते 1975 पाहतो मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 असतानाच विवाह होऊ लागले. माझा पण विवाह 21 वय पूर्ण झाले असताना झाला. 1976 ते 1986 दरम्यान 20-25 वयात विवाह होऊ लागले आणि विवाह जमण्यास काही अडचणी येत नव्हत्या. मुलीकडे मंडळी त्या दरम्यान वर संशोधन करत होती, मुलीकडची मंडळी वर संशोधन करत होती. आता उलट झालेलं आहे. मुलांना मुली ढूंढाव्या लागतात, पाहाव्या लागतात, शोधाव्या लागतात. 1987 ते 2000 पाहतो विवाह जमवण्यास ब्रेक लागला. मुलींची संख्या कमी होऊ लागली म्हणून 25 ते 30 वयोदरम्यान विवाहाचं मान गेलं. वयोमान वर्तमान तर जातीपातीचा विचार करणे कालबाह्य झालेले आहे. मुलांना वधू संशोधनासाठी बाहेर पडावे लागत आहे. काहीही कसे विवाह करणे भाग पडत आहे. असे असताना 15 ते 20% मुले आज अविवाहित आहे. ही परिस्थिती काय रूप घेईल याबाबत भीतीदायक चित्र डोळ्यासमोर आमच्या तरी येते. सरकार पुढे नाही, ना मंत्र्यापुढे, ना खासदारापुढे, ना आमदारापुढे. गुणमिलनामुळे विवाह विलंब होतो. गुण जुळत नाही. एक नाडी येते, मंगळाची पत्रिका आहे, मृत्यू षडाष्टक आहे, गुण दोष आहे, राशी शत्रुत्व आहे, नक्षत्र दोष आहे, योनी दोष आहे, 18पेक्षा कमी गुण येतात, कुटदोष आहे, एक चरण आहे, एक राशी आहे, एक नक्षत्र आहे, नुदुर्दोष आहे, राशी स्वामी शत्रुत्व आहे. अशा अनेक कारणामुळे विवाह लांबणीवर पडत आहे. एकमेकांना पसंत आहे पण गुण मिळत नाही आणि म्हणून विवाह होत नाही. परंतु मी तुम्हाला नेहमी सांगतो की गुणमिलन करू नका बाबांनो, कुंडली मिलन करा. कुंडली मिलन. माझ्याकडे आज 4 जण आले. आम्हाला कुंडली मिलन काही नाही, एवढा खर्च करत नाही. आम्हाला थोडंसं साधं सांगा, जमते की नाही बरं. माझ्यासमोर त्याने डीजेला ॲडव्हान्स दिला 50,000 रुपयाचा. 1,00,000 रुपयाचं डीजेची बुकिंग केली त्यांनी आणि विवाह जमवताना पैसे नाही. तो डीजे 2 तास वाजेल, तासभर वाजेल आणि संपलं. लोकांच्या तब्येती बिघडेल, कान बहिरे होतील, ते पाप अधिकच होईल. असं असताना विवाह विलंब दूर करण्यासाठी कर्मकांडे पण. विवाहात जसजसा विलंब होत जातो तसतशी काळजी वाटत जाते. मग माणसे उपाय म्हणून कर्मकांडेकडे वळतात. कालसर्पशांती, नारायण नागबळी, मातृपितृदोष निवारण, कुंभविवाह, अर्कविवाह म्हणजे वृक्षविवाह, मंगळशांती, श्राद्धविधी यासोबत देवाला नवस बोलणे, रुक्मिणी स्वयंवराचे पाठ करणे, साधू संतांच्या समाधी स्थानाकडे वळणे, त्यांचे फोटो घरात लावणे यात अधिक वेळ जात असल्यामुळे विवाह योगाचा अधिक विलंब झालेला आहे. ज्या महाराजांनी स्वतः विवाह केला नाही अशांचे फोटो लावतात आणि त्यांना सांगतात की माझ्या मुलाचा मुलीचा विवाह होऊ द्या. पहा कशी गंमत आहे. त्या फोटोतल्या महाराजांचा विवाह झालेला नाही आहे आणि त्यांना तुम्ही सांगतात की विवाह. राधाकृष्णाला सांगितला, राम सीतेला सांगितला, शंकर पार्वतीला सांगितला ते चालेल, तुकाराम महाराजांना सांगितला ते चालेल. त्यांनी विवाह केलेले, संसार केलेला आहे. पण आजकाल लोक वाहत्या पाण्यासारखे आहे. यात अधिक वेळ जात असल्यामुळे विवाह योगाचा अधिक विलंब झालेला असताना ह्या विधी कर्मकांडे करण्यात आणखीन वेळ जातो. अनेकदा थकून भागून मग देवाला नवस बोलले जातात, उपवास तापास सुरू होतात, पिंपळाचे पूजन, वटवृक्षाच्या फेऱ्या, एक लोटाभर जल आणि सब समस्या का हल. मिश्राजी, पंडितजी यांचा उपाय. रोज सकाळी महादेवाला पाणी ओतण्यासाठी रांगा लागल्या. आता याच्यामध्ये हे पाणी जे आहे ना, हे अगदी कोरं पाणी असते.
आता कोरं पाणी म्हणजे अशुभ पाणी, ते महादेवावर टाकताय. विवाह करण्यासाठी तुम्ही नवस बोलताय, पाणी टाकताय, तर शुभ करण्यासाठी त्याच्यात अक्षता टाकायला हव्या, कुंकुम मिश्रित तांदूळ. कोणी नाही ऐकत, नाही चाललंय अशुभ करत, मग कसा विवाह होईल? महादेवावर पाणी टाकायचं असेल तर अक्षता मिळून टाकायला हव्या. मशानभूमीतला महादेव असेल तर मग त्याच्यात अक्षता टाकण्याची गरज नाही. तो मशानभूमीचा महादेव आहे. महादेवाची दोन कार्य आहे, एक संसाररूपी आणि एक यमरूपी. परमेश्वर नव्हे ग्रह गोलाचा अडसर. परमेश्वर कुणाचेही कधी वाईट करीत नाही. आई वडील मुलामुलींचे विवाह जमवण्यासाठी अथक प्रयत्न असताना मातृपितृशाप कसे आपण म्हणतात, याचा विचार पण विवाह विलंब झालेले लोक करत नाही आणि आई वडिलांवर ठपका देतात, ते शाप देतात असं म्हणतात. असं म्हणणं सुद्धा पाप आहे. जे कोणी सांगितले तशी ही मंडळी करीत असतात. खरे तर अशा व्यक्तींनी जाणकार ज्योतिषाकडेच जायला हवे. मुलांचे आणि मुलींच्या पत्रिकेत काय दोष आहे हे बघायला हवे. आपण जर विवाह विलंबाच्या जन्मपत्रिका बघितल्या तर त्यात आपणास निश्चितपणे विवाह भावस्थान ग्रहदोष दिसून येतील. या ग्रहदोषामुळे आपणास विवाहास अडचणी येतील. सर्व काही बरोबर, श्रीमंत आहे, नोकरी आहे, पॅकेज मोठे आहे, सुंदरता आहे, मोठे शहर आहे, शेती आहे, प्लॉट आहे, फोर व्हीलर आहे, जे पाहिजे ते सर्व आहे, मग विवाह का होत नाही? जे ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा म्हणून म्हणतात. काही आई वडील म्हणतात माझा मुलगा उपासना करणार नाही. पहा किती शहाणपण आहे. मग तुझा जर प्रयत्नावर विज्ञानावर भर आहे, विश्वास आहे, तर मग अजून 40ला पोचला तरी विवाह का होत नाही रे बाबा? करणं मग. असे असताना आपला ज्योतिषशास्त्रावर विश्वास नाही असे सांगणाऱ्या व्यक्तींना मी सरळ सांगतो की गेली 3-4 वर्ष आपण विवाह होण्यासाठी प्रयत्न करीत आहात. मग कुठे गेले तुमचे प्रयत्न? मग विवाह का होत नाही? तुम्हाला ज्योतिषाकडेच यावं लागेल, त्यांचं ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. जन्मतः विवाहाची स्थिती समजते. मुलाची किंवा मुलीची जन्माच्या दिवशी जन्मकुंडली काढली तर त्यातूनच आपल्या पहिल्याच दिवशी, जन्माच्याच दिवशी आपण जर बघितलं तर त्यातून आरोग्याचे प्रश्न, विद्येचे प्रश्न, व्यवसायाचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, म्हातारपणाचे प्रश्न आणि याशिवाय विवाहाची स्थितीचे प्रश्न, विवाहाचे योग कधी काय हे याचं संपूर्ण ज्ञान जन्माच्या पहिल्या दिवशी मिळते. पण जन्मकुंडली काढायला हवी, तीही जाणकार ज्योतिषाकडून. जन्माच्या दिवशी आपण विवाहाच्या अडचणी समजून आल्या की आपल्याला विवाहाबाबत काळजी घेता येते, नात्यागोत्यात मुलामुलींचा शोध घेता येतो, परिचय वाढवता येतो, मग सहजपणे रेशीमगाठी जुळत येतात. विवाह विलंब पत्रिकेत दिसून आला तरी आपणास विवाह फारसा वेळा घालता येत नाही. लवकर विवाह कसा होईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आणि त्याला यश येते. ग्रहपूजा, विवाहभावस्थानातील दोष निवारण, मंगलशांती, साडेसाती असली तर शनी शमन विधी आपल्याला करून घेता येतो. बालपणीच्या व्यतिपात, विष्कंद, भद्रा, विष्टी, व्याघात, गंडयोग, गंडांतर योग, शूलयोग, वैद्युती योग, मूळ नक्षत्र, आश्लेषा नक्षत्र, ज्येष्ठ नक्षत्र, विशाखा नक्षत्र यांच्या शांती करून घेता येतात. अमावस्या शांती, षडाष्टक शांती, मृत्यू षडाष्टक शांती, शनी मंगळ बुध दृष्टी शांती, राहू केतू दोष शांती, ग्रहण शांती, शिवाय इतर पूजन विधी आपल्याला निश्चित मिळता येते. ऐनवेळी शांतिविधी क्रियाकर्मांतराची धावपळ आपल्याला करता येत नाही. आता जे काही ज्योतिषी आहे त्यांच्या मार्गदर्शनासाठी पुढचं आहे, जे ज्योतिषप्रेमी आहे त्यांच्यासाठी पण आहे. विवाह विलंब ग्रहयोग कसे असतात ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. 1, 4, 7, 8, 12 स्थानी असलेले मंगळयोग, द्वितीय स्थानात मंगळाची दृष्टी, पंचम, अष्टम, नवम स्थानामध्ये दृष्टीयोग म्हणजे विवाह विलंब योग. प्रथम द्वितीय स्थानातील शनी हा समझोता करून विवाह करायला लावतो. आपण समझोता केला नाही तर विवाहाचं वय वाढत जाते आणि मग नको त्या मुलीशी, नको त्या मुलाशी विवाह करावा लागतो, नाही तर होतच नाही. म्हणून समझोता करून विवाह करावा. वर वधू प्रथमच समझोता करण्यास तयार नसतात, म्हणून विवाह विलंब होतो. सप्तमात मंगळ बुध, चतुर्थ कुटुंब स्थानातील मंगळ बुध हा विवाहास अडचणीचा ठरतो. शनी चंद्र सप्तमात हटकून विवाहस्थळी येण्यास रोखले जाते.
प्रथम भावातील मंगळ बुध शुक्र यामुळे विवाहस्थळे येतात, पण होकार नकार देत नाही. कर्तव्य तृतीय भावातील शनी मंगळ व सप्तमातील शुक्र हा अनेक स्थळे आणतो, परंतु जी पसंत पडतात ती होकार देत नाही आणि नकार देणारी स्थळं आपल्या मागे लागतात. प्रथम भावात शनी चंद्र राहू तसेच मंगळ बुध, सप्तमातील शुक्र केतू नको ती स्थळे मागे लागतात. पंचमेश शुक्र वयात प्रेम संबंध जुळतो, पण दशमातील शनी, षष्ठातील शनी तसेच तृतीय भावातील शनी हा शुक्रावर दृष्टी टाकतो आणि म्हणून प्रेमसंबंध तुटतात आणि नको तशाशी विवाह केला जातो. शनी मंगळ बुध रवी शनी रवी शनी चंद्र जन्म कुंडलीत कुठल्याही भावस्थानात असला तर विवाह विलंब योग होतो, विवाह जुळत नाही किंवा विवाह सुखावह होत नाही. सप्तमात रवी शनीची उपस्थिती विवाह विलंबाचे योग आहे. पंचमात सप्तमात पापग्रहामुळे विवाह विलंब होतो. रविचंद्र युती कुंडलीत कुठेही असो त्यावर शनीची दृष्टी असली तर विवाह विलंब, मनासारखा विवाह संसार होत नाही. शनी सप्तमात सप्तमेशावर दृष्टी टाकत असेल, शनी रवी समोरासमोर असेल, शनीचंद्र फार प्रयत्नाने विवाह होतो. सप्तमातील शनी शुक्र प्रेम संबंध दुरावतात, विवाह होत नाही. सप्तमात मिथुनेच्या कन्या राशीत पापग्रह, प्रथम भावात सिंह धनु मीन कर्क राशीत शुक्र सप्तमात नीच राशीत मध्यस्थामार्फत विवाह होतो, परंतु पत्नी निघून जाते, पती सोडून जातो. सप्तमातील हर्षचंद्र शुक्र शनी योग, पैसे देऊन पत्नी आणावी लागते, पण संपत्ती घेऊन ती पोबारा करून पळून पण जाते. गुरु शुक्र वक्री विवाह विलंब योग होतो. शुक्र रवी चंद्र यासोबत बुध किंवा शनी सोबत असला तर विवाह विलंब होतो, विवाह होत पण नाही, संसाराचे सुख लाभत पण नाही. चंद्र शुक्र 8व्या स्थानात विवाह विलंब योग होतो. पंचमात सप्तमात सप्तमेश अष्टमात विवाहाच्या बाबतीत ज्योतिषशास्त्राचे मार्गदर्शन अधिकाधिक सत्यतेत उतरत असते. विवाहाचा काळ, स्थळाची दिशा, पतीपत्नी, वयाच्या अंतर, सासूसुना संबंध, दोघांचे स्वभाव, स्थळाचा वर्ण, स्थळाचा आवाज, स्वर, आयुष्य, आरोग्य सर्व काही ज्योतिषशास्त्र आपल्याला मार्गदर्शन करीत असते. हा लेख माझा स्वतःचा आहे. असे लेख म्हणजे अनेक दिवाळी अंकात येतात, मासिकात येतात, परंतु वर्तमान स्थितीमध्ये ज्योतिषशास्त्राची मासिक बहुतांशी नाही आहे. कारण जे मासिक चालवणारे आहेत ते वृद्धगण झालेले, मुलं परदेशात गेलेली आहे, पंचांगही 2-3 वर्षानंतर निघतील की नाही अशी शंका आहे. भारतीय संस्कृती, विश्वगुरू म्हणण्याचे राजकारणी लोकांचे म्हणणे अगदी सपसेल खोटे असत्य आहे. संस्कृतीच राहणार नाही भारतीय तर मग काय आहे. आज तुम्ही नवीन तरुण पिढीला पंचांग वाचायला द्या तर वाचता येत नाही. अमावस्या कधी आहे, चतुर्थी कधी आहे, अमावस्या 2 आहे तर कोणती धरावी, दत्त जयंती कोणती करावी, आजची करावी का उद्याची करावी, कुळदेवतेचं पूजन कसं करावं, कुळदेवतेला कोणता नैवेद्य दाखवतो हे पण माहिती नाही. मुलं मुली जन्मास आली तर 5वी केव्हा करावी, वाढदिवस करावी, 12वी केव्हा करावी, 12वा दिवस कसा साजरा करावा, काही माहिती नाही. इतकी विदारक स्थिती आहे. आणि त्यातल्या त्यात आई वडील हे सुसंस्कृतच असतात, त्यांना संस्कृतीचं ज्ञान असते, पण त्याच्याजवळ बसायला ते हे लोक नाही. मोबाईल पाहायला जातील, फिरायला जातील, शिमल्याला जातील, नाटकाला जातील, हॉटेलमध्ये जातील, गप्पा करत बसतील. मी आता बेळगावला गेलो होतो. मग सातारा, कोल्हापूर, सांगली, जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूर, रावेर अशा सिटीमध्ये फिरण्याचा योग आला. रात्री काही कार्यक्रम, लोकांच्या घरी जाणं किंवा माझ्याकडे येणं, त्यावेळेला काही मोहल्ल्यामध्ये मला दिसायला लागलं की रात्री 12-11 वाजेपर्यंत बाया गप्पा मारत बसतात. तरुण विवाहित झालेल्या मुली पण त्याच्यात असतात. भारतीय संस्कृतीमध्ये आमच्या वेळेला सायंकाळी 6च्या आत स्त्री कधी रस्त्यावर दिसत नव्हती, रस्त्यावर चालताना दिसत नव्हती. आणि आज मात्र परिस्थिती बदललेली आहे.
कोणाचं धरबंदच राहिलं नाही. आई वडिलांचं ऐकण्याची मनोवृत्ती कोणाचीही नाही. स्वतंत्र मोकाट झाले. आणि मग याच्यामध्ये मुला मुलींचे विवाहाचे प्रश्न उपस्थित होतात. कारण मुलगी देणारा सुद्धा पाहतो की मुलगा किती सुसंस्कृत आहे, त्याला व्यसन आहे का काय आहे. असे गावभर भटकणारे मुलं असतील तर त्यांना मुली कोण देणार. माझ्याकडे आजची कथा एकांनी मला सांगितली. आम्ही मुलगी पाहायला गेलो होतो म्हणे, आणि मुलगी पाहायला घेत असताना त्यांनी आम्हाला गाडीत बसवलं आणि आम्हाला रेल्वे स्टेशनवर सोडलं म्हणे. आम्ही त्यांना आमंत्रण देऊन चुकलो होतो मुलाकडून की आपण या म्हणून. परंतु ज्या वेळेला आम्ही गाडीत बसलो त्यावेळेला जी आम्ही मुलगी पाहिली होती तीच गाडी चालत होती. पहा कसं घडते पुढे. संस्कृतीचं दर्शन, कृतीचं दर्शन कसं घडते. त्या मुलीनं असे गाणे लावले त्या गाडीमध्ये की मुलाच्या आईने खालची मान वर केली नाही आणि कानावर असा हात ठेवून दिला. वडिलांनी सुद्धा. मुलाने विचार केला, ही असं जर गाणे गिणे वाजवत असेल तर ही ड्रेस का कोणता घालत असेल, काय करत असेल. त्यांनी प्लॅटफॉर्म उतरले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला जे आमंत्रित केलं आहे ते आमंत्रित नाही. तुमच्या ह्या गाण्यावरून, रेकॉर्डवरून, तुमच्या कारमध्ये जे रेकॉर्ड आहे त्याच्यात जे गाणे भरलेले आणि तुम्ही जे वाजवले ते आम्हाला आमच्या संस्कृतीत बसत नाही आणि आम्हाला चालत नाही. आणि तुझ्याशी मी विवाह केला तर तू असं करशील आणि पुन्हा नाराजी होईल. त्याच्यापेक्षा इथेच आपण थांबूया, विवाहाचा विचार सोडूया. शाबास आहे त्या मुलाला, मुलाच्या आईवडिलांना. संस्कृती जपणारे हे लोक आहे. विवाह विलंबाचे योग आपण बघत असताना ज्योतिषशास्त्राच्या प्रमाणे बघायचे असेल तर जन्मकुंडलीच आपल्याला हवी. जन्माक्षर, जन्मांक आणि कॅम्प्युटरच्या कुंडली हा असत्य असतात. आपल्याला डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर डोळ्याच्या डॉक्टरकडे जावं लागते. डोकेदुखी असेल तर आपल्याला डोक्याच्या डॉक्टरकडे जावं लागेल. त्वचा रोग असेल तर त्वचा रोगाकडे जावं लागेल. तसंच आपल्याला विवाह बघायचा असेल तर विवाहाची कुंडली लागेल. आरोग्य बघायचं असेल तर आरोग्याची कुंडली लागेल. आमचं म्हातारपण कसं जाईल हे बघायचं असेल तर म्हातारपणाची उत्तरार्धी जीवनाची पत्रिका त्यात हवी. आणि हे जाणकार ज्योतिषाशिवाय घडत नाही. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. यंत्रसिद्धी ज्यांना हवी असेल त्यांनी मोबाईलवर संपर्क साधावा. बुधवारी किंवा शनिवारी कार्यालय बंद असते, परंतु मी बाहेरगावी गेलो नाही, दौऱ्यावर नसलो तर मात्र सुरू पण असते. बाहेरगाव लोकांना माझी भेट घ्यायची इच्छा असेल तर आपण घेऊ शकतात, पण अगोदर मोबाईल करा, विचारणा करा. रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स म्हणजे सोन्या चांदीचं दुकान, विक्रम बोरकर ज्वेलर्स म्हणजे सोन्या चांदीचं दुकान, यांच्या आतमध्ये जा. बाहेर उभे राहू नका आणि विचारा, आम्हाला बोरकर गुरुजींकडे जायचं आहे, बाबांकडे जायचं आहे, ते मार्गदर्शन करतील. मी एवढं साधं स्पष्टही सांगत असताना ज्वेलरचा अर्थ कळत नाही, सोन्या चांदीचं दुकान कळत नाही. मी आतमध्ये जा म्हणतो तर आतमध्ये जात नाही, बाहेर उभे राहतात आणि तिथून मला फोन करता की आम्ही अलंकार बोरकर ज्वेलरच्या समोर उभे आहोत. अरे बाबांनो, आतमध्ये जाणं. असो, मी तुमच्या हितासाठी सांगतो, सुविधासाठी सांगतो, तुम्हाला समजण्यासाठी मी सांगत असतो.
असो. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय गुरुवर्य सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.